सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। श्रीरामपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील 4 स्वच्छता कर्मचाऱ्यांना जंतुनाशक पावडर फवारताना विष बाधेचा त्रास झाला। पावडरच्या उग्र वासाने मळमळ आणि चक्कर येऊ लागल्याने त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात अधक्षिता विभागात दाखल करण्यात आले। कर्मचाऱ्यांनी मास्क व ग्लोव्ज वापरले नसल्याचा दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला असून सध्या या सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे। राज्यातील शाळा यंदाही एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार आहेत। त्यात 2री ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी 2चे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने जाहीर केले आहे। त्यानुसार 11, 15 आणि 22 एप्रिल रोजी अनुक्रमे प्रथम भाषा, तृतीय भाषा आणि गणित या विषयाची परीक्षा घेतली जाणार आहे। शाळांना सकाळ किंवा दुपारच्या सत्रात परीक्षा आयोजित करण्याचे स्वातंत्र्य शाळांना देतानाच वेळापत्रकात बदल करू नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे। श्रीरामपूर हा प्रभू श्रीरामांचे नाव असलेला देशातील पहिला नवीन जिल्हा व्हावा अशी मागणी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे। भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूरला स्वतंत्र जिल्हा घोषित करावा अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून आहे। या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांसह सर्व पक्षीयांनी यापूर्वी श्रीरामपूर बंदसह अनेक आंदोलने करून श्रीरामपूर जिल्हा निर्मितीची मागणी केली आहे। राज्यातील नागरी बिगर कृषी सहकारी पतसंस्थेची आर्थिक स्थिती आता राज्याच्या डॅशबोर्डवर उपलब्ध झाली असून यात माहिती सादर न करणाऱ्या पतसंस्था आता सहकार विभागाच्या रडारावर आल्या आहेत। यात नगर जिल्ह्यातील 2028 पतसंस्थांपैकी 95 संस्थांनी आपली माहिती भरलेली नाही। पतसंस्थेतील कर्जांची थकबाकी, कर्ज वितरण, सभासदांची संख्या याबाबत कोणतीही माहिती सादर न केल्याने या संस्थांवर आता अवसायनाची कारवाई करण्याचे संकेत सहकार विभागाने दिले आहे। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष केवळ एक उत्सव नसून ते सांस्कृतिक आणि निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक नकाशावर ठसा उमटवणारे ठरावे असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। विधान भवनात आयोजित विशेष बैठकीत भंडारदरा शताब्दी महोत्सवाच्या सर्वकष कृती आराखड्याचा आढावा घेताना त्यांनी वर्षभर चालणाऱ्या उपक्रमाबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। राज्यभर प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थानच्या मढी यात्रा या वर्षीच्या उत्सवात कानिफनाथ महाराजांना मुकुटासह सोन्या चांदीचे मौल्यवान दागिने घालता आले नाहीत, कारण ते सर्व दागिने देवस्थानच्या स्ट्रॉंग रूम मध्ये आहेत आणि स्ट्रॉंग रूमची एक चावी माजी अध्यक्ष संजय मरकड यांच्याकडे आहे। अनेक वेळा मागणी करून त्यांनी अजूनही जमा केली नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे। पिंपरी चिंचवड येथील व्यापाराचे खंडणी करून पसार होणारी उत्तर प्रदेशातील 5 अट्टल गुन्हेगारांची टोळी सोमवारी रात्री 11 वाजता हिवरगाव पावसा टोल नाका येथे संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तालुका पोलिसांच्या पथकाने अत्यंत शिफातीने कार अडवून पकडली। या कारवाईत पोलिसांनी 2 गावठी कट्टे, 6 जिवंत काडतुसे आणि कार असा एकूण 11,28,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पारनेर ग्रामीण रुग्णालयात 2 दिवस आयोजित केलेल्या शिबिरात पारनेर तालुक्यासह जिल्ह्यातील 6,941 रुग्णांची मोफत तपासणी व मोफत औषध उपचार करण्यात आले। 494 रुग्णांवर मुंबई, पुणे, नाशिक येथे मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत।
जामखेड शहरातील कावेरी हॉटेलवर 3 महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरार मुख्य आरोपी अक्षय उर्फ चिंक्या विश्वनाथ मोरे याला जामखेड पोलिसांनी सापळा रचून अटक केल्यानंतर त्याला सोमवारी जामखेड शहरातील मुख्य रस्त्यावरून फिरवण्यात आले. शहरातील नागरिकांच्या मनातील गुन्हेगारांविषयीची भीती कमी व्हावी आणि कायद्याचा धाक निर्माण व्हावा या उद्देशाने ही कारवाई पोलिसांनी केली आहे. कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी परिसरातील भंगार दुकान व गोदामाला मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास अचानक आग लागली. कोपरगाव नगर परिषदच्या अग्निशमन बंबाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. कोपरगाव शहरातील बैल बाजार रोडवर आयशा कॉलनी आहे. या कॉलनीत सय्यद यांचे भंगार दुकान व गोदाम आहे. या गोदामात जुने टायर, प्लास्टिक आणि लोखंडी भंगार साहित्य होते. मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास गोदामातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. काही वेळातच प्लास्टिकच्या वस्तू व टायरने पेट घेतला. त्यामुळे धुराचे लोट उडत राहिले. आग लागल्याची माहिती कोपरगाव नगर परिषदच्या अग्निशमन विभागास कळवण्यात आली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना परिसरातील नागरिकांचेही सहकार्य मिळाले. आग लागलेल्या गोदामच्या शेजारीच हाजी मंगल कार्यालय आहे. सुदैवाने मंगल कार्यालयात कोणताही कार्यक्रम नव्हता व आगीच्या झळा मंगल कार्यालयापर्यंत पोहोचला नाही. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.